नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पुणे महानगरपालिकेमध्ये भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ही भरती ट्रेनर या पदासाठीची भरती आहे. त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या ट्रेडसाठीचे ट्रेनर या भरतीमध्ये आवश्यक आहे, याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती आपण मित्रांनो आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या या व्हिडिओला. त्याच्यामध्ये पहा, पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशिक्षकांसाठी मासिक तासिका मानधनावरती ही भरती केली जाणार आहे. आणि ह्याचे जे काही तुम्हाला अर्ज आहेत ते अर्ज तुम्हाला मित्रांनो काय करायचे आहेत, 8/7/2024 ते 16/7/2024 पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेमध्ये एस.एम. जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्तापेठ, पुणे या ठिकाणी आपले जे अर्ज आहेत ते अर्ज काय करायचे आहेत, तिथं सादर करायचे आहेत. अर्जाचा नमुनाही मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, कशा पद्धतीने अर्जाचा नमुना आहे, किंवा तुम्हाला ही pmc.gov.in जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरतीही तुम्हाला अर्जाचा नमुना जो आहे तो नमुना पाहायला मिळेल मित्रांनो. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16/7/2024 ही तारीख आहे शेवटची. आलं का लक्षामध्ये इथं? आणि अर्ज जे आहेत ते अर्ज तुम्हाला मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहूया की कोणकोणत्या पोस्ट आहेत ट्रेनर या पदासाठी. तर फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षक जागा 1 आहे. त्याच्यानंतर 4 चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहाय्यक जागा 1 आहे. कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक 1 जागा. इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षण 1 जागा. जेंट्स पार्लर प्रशिक्षक 1 जागा आहे. संगणक हार्डवेअर लिनक्स रेड हॅट प्रशिक्षक 1 जागा. आणि संगणक बेसिक MSCIT टॅली ERP 9.0 DTP CCC प्रशिक्षक यासाठी 4 जागा आहेत. अशा एकूण 12 प्रशिक्षकांसाठीची ही भरती आहे पुणे महानगरपालिकेमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं काही अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहे की तुमच्याकडे वरील पदाकरता नेमणुकीची शैक्षणिक पात्रता, शासकीय व निमशासकीय विभागाकडे काम केल्याचा अनुभव व समाज विकास विभागाकडील नागरवस्ती विकास योजना कामाचा अनुभव इत्यादीच्या आधारे प्रशिक्षण करून व गुणानुक्रमे निवड व प्रतीक्षा यादी तयार करून प्रति बॅच मासिक तासिका मानधनावर करार पद्धतीने इथं नेमणूक करण्यात येणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वरील क्रमांक 1 ते 7 या पदाकरता किमान वयोमर्यादा तुमची 18 ते 58 वर्ष राहील असं म्हणण्यात आलेलं आहे इथं. त्याच्यामध्ये इथं तुम्हाला शैक्षणिक अर्हता आणि अनुभव देण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षक आहे, त्यांच्यासाठी कशा पद्धतीची शैक्षणिक अर्हता आहे आणि अनुभव इथं तुम्हाला 2 वर्षाचा विचारलेला आहे. 4 चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहाय्यक याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि 4 चाकी वाहन दुरुस्तीचा किमान 2 वर्षाचा कामाचा अनुभव इथं मागितलेला आहे शैक्षणिक. त्याच्यानंतर पुढचा आहे कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक 12वी उत्तीर्ण आणि तुम्हाला इथं टायपिंगचं स्पीड किती असावं हे देण्यात आलेलं आहे. कामाचा इथं अनुभव तुम्हाला 2 वर्षाचा असला पाहिजे. त्याच्यानंतर इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, त्याच्यामध्ये इथं तुम्हाला शैक्षणिक पात्र देण्यात आलेले आहे. इथंही 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. जेंट्स पार्लर त्याच्यासाठीच तुम्हाला इथं शैक्षणिक पात्रता आणि अनुभव देण्यात आलेला आहे. संगणक हार्डवेअर इथं तुम्हाला शैक्षणिक पात्रता आणि 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. बेसिक संगणक जे आहे त्याच्यासाठीही तुम्हाला इथं शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव आहे, तो अनुभवही इथं मित्रांनो तुम्हाला मागितलेला आहे. सर्व पोस्टसाठी जवळपास 2 वर्षाचा अनुभव आहे. आणि तुम्हाला इथं आणखीन दिलेले आहे की डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहे. तर तुमचा जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचे जे काही सर्टिफिकेट आहेत ते सर्व सर्टिफिकेट तुम्हाला काय करायचं आहे, इथं जो काय ऍड्रेस दिलेला आहे एस.एम. जोशी हॉलचा, त्या हॉलमध्ये नेऊन तुम्हाला सर्व डॉक्युमेंट काय करायचे आहेत तिथं आपल्याला जमा करायचे आहेत. इथं म्हटलेलं आहे बघा, टपालाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला हे जे अर्ज आहेत ते मित्रांनो बाय हँड तिथं जमा करावं लागणार आहे, ते इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि ही जी काही डिटेल PDF आहे ही PDF तुम्हाला मित्रांनो ही जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला
पाहायला भेटेल पुणे महानगरपालिकेच्या. त्याच्यानंतर गुणदान पद्धतीचा तक्ता वगैरे इथं देण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने असणार आहे. आणि तुम्हाला इथं जो काय अर्ज करायचा आहे त्या अर्जाचा हा नमुनाही देण्यात आलेला आहे मित्रांनो इथं. तर तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून काम करायचं असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही अर्ज करू शकता. आणि तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.